पुणे पुन्हा एकदा हादरलेलं आहे। नसरापूर प्रकरणानंतर आता चक्क पुण्यातल्या मध्यवर्ती भाग असलेल्या पर्वती या ठिकाणी बलात्काराचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी टळलेला आहे। एका 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षाच्या मुलीवरती बलात्काराचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण पर्वतीमध्ये या ठिकाणी मोठा जमाव जो आहे तो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असा एक धक्कादायक प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे। पुणे पुन्हा एकदा हादरलेला आहे। घटना नेमकी काय घडली, स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। ते सगळे नागरिक आहेत। ताई, तू हे सगळं प्रकार बघितलाय, काय नेमकं झालं होतं आणि कुठे हे सगळं घडलंय? ते आजोबा होते, तिचे आजोबा होते आणि त्या मुलीवरती त्या आजोबांनी अत्याचार केला आणि त्या मुलीला एका बाईनी पत्र्या बदलून बघितलं तर त्या आजोबांनी त्या मुलीला माळ्यावरती लपवलं। त्या मुलीला माळ्यावरती लपवलं आणि तिला धमकी दिली की तू काहीच बोलू नको, आवाज करू नको। तरी त्या मुलीचा किंचाळण्याचा आवाज आला। आम्ही त्या दरवाजा तोडला। त्या दरवाजात ती मुलगी होती, तिला सगळे रॅशेस वगैरे लाल लाल कलरचे आलते। तर मग ह्याच्यावरती पोलिसांनी त्यांना मारलं सुद्धा नाही, काहीच केलेलं नाहीये। त्या पोलिसांनी त्याला उलट त्याला वाचवून गाडीमध्ये नेऊन त्याला तिकडे नेलेलं आहे। मग हे परत मुलींवरतीच का होतं? मुलींवरती का व्हायला पाहिजे? मग पोलिसांनी ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे। त्याला या झाडावरती तरी फाशी द्या ना, त्याला जाळा। नेमकं काय घडलं, कुठं घडलं, कुठल्या भागात घडलंय? ते वरती पर्वतीत घडलेलं आहे आणि त्या भागात घरामध्ये घडलेलं आहे ती गोष्ट। आणि त्या मुलीचा तो जो व्यक्ती आहे 50 वर्षाचा तो आजोबा आहे? हो, आजोबा आहे, आईचे वडील आहेत ते। आणि ती मुलगी खूप लहान आहे, किती वर्षाची आहे? 5-7 वर्षाची असेल ती। नेमकं काय घडलं जरा सविस्तर सांगशील? तू कसं पाहिलंस ह्या सगळा प्रकार? कसा दार उघडल्यावर बघितलं मी, तिथं काही नव्हते थांबलेली। मी तिला जेव्हा बाहेर आले तेव्हा बघितलं, मी थोड्या आतनं नाही बघितलंय तिला काय झालं काय नाही झालं। म्हणजे मी तिला फक्त बाहेरून बघितलं। तिची काय अवस्था होती? खूप कंडिशन घाण होती त्या मुलीची। तिला नेलेलं आहे आता ससून मध्ये आणि तिचं सगळं नॉर्मल रिपोर्ट वगैरे काढतायत आणि तिच्या आईला खूपच हे झालं होतं। म्हणजे तिच्या घरात कोण होतं का? घरात ती आजोबा आणि ती मुलगीच होती फक्त, दुसरं कोण ताई, नव्हतं। तुम्ही हा सगळा प्रकार पाहिलाय, नेमकं काय घडलंय? नेमकं असं घडलंय की त्या मुलीला आजोबांनी घरामध्ये बोलवलं, त्याच्यानंतर त्यांनी कडी लावून घेतली आतनं, तिचे कपडे काढायचा प्रयत्न केला। ती मुलगी जोरजोरात किंचाळत होती। त्याच्यानंतर त्याच्या मागणे एक बाई तिथे आली, ते पत्र्याची शेड होती म्हणून डोकून बघितलं की मुलगी का किंचाळतीये। तर मुली संघ काहीतरी म्हणजे वेगळा प्रकार चालू होता। अक्षरशः तिचे कपडे काढून तिला इकडे इकडे असं दाबणं चालू होतं। मग त्याच्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला। दरवाजा वाजवल्यानंतर त्या आजोबांनी त्या मुलीला माळ्यावरती ठेवली। माळ्यावरती ठेवून सांगितलं की तू जर ओरडलीस तर मी तुला मारीन म्हणून धमकावण्याचा प्रयत्न केला? हो, धमकावण्याचा प्रयत्न केला। मग मुलगी तिथं बसली गपचूप, तर त्या बाईने दरवाजा उघडला, त्याला मारलं सुद्धा की का बाबा मुलगी कुठे आहे? म्हणजे कोणीच नाहीये घरामध्ये। मग मुलगी वरती दिसली माळ्यावरती, तिला खाली उतरवलं तर ती खूप घाबरलेली होती। म्हणजे तिच्याशी बोललंही जात नव्हतं आणि ते प्रकार जे तिच्या शरीरावरती सगळे लाल लाल कट्टे त्यांनी दाबलेले होते ते बघितले त्यांनी। मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं, पोलिसांनी हो त्याला मारलं ना पब्लिकनी। मुलीला मारहाण केली ना त्यांनी आणि तो नको त्या अवस्थेत होता। मग त्याच्यानंतर समजायचं काय असं? आणि बघितलं ना त्यांनी पत्र्याच्या आडून की हा मुली बरोबर काय अत्याचार करतोय ते। त्यांनी हे केलं नसतं, त्यांनी बघितलं नसतं तर आज ती मुलगी बरबादच झाली असती ना। मग तुम्ही त्याच्यानंतर काय ऍक्शन घेतली असती? आता जे तुम्ही घेताय त्याला दाबून ठेवलंय, त्याला मुलगी थोडक्यात बचावलेली आहे। पण आज मेडिकलचे रिपोर्ट जर नॉर्मल आले तर तुम्ही त्याला सोडूनच देणार ना, की मेडिकल मध्ये रिपोर्ट काहीच आलेले नाहीयेत। पण तुम्ही वाट बघताय का ह्याची की तिच्यावर अत्याचार व्हावा आणि नंतर मग ते सगळं घडावं? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फाशी दिली पाहिजे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शहराच्या या पर्वतीमध्ये मोठा जमाव जो आहे तो आपल्याला झाल्याचा पाहायला मिळतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे। सगळे या आजूबाजूच्या परिसरातील झोन मधील सर्व डीसीपी असतील, एसीपी असतील, पीआय असतील, हे सगळेच या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पर्वती ग्रामस्थांचा मोठा आक्रोश जो आहे तो आता रस्त्यावरती पाहायला मिळतोय। सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि अत्यंत
धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यामध्ये पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती पोलीस काय ऍक्शन घेते हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे. आता सध्या पीडितेला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती सध्या मिळते. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.